नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग गार्डनर यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे की कढीपत्त्याच्या झाडाची तुम्हाला काळजी कशी घ्यायची आहे की जेणे की ते खूप चांगल्याने वाढू शकणार। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहाल। चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्याल। सगळ्यात पहिले आपण जी केअर टिप्स आहे म्हणजे काळजी आहे ती आपण फेब्रुवारी ते मार्च महिन्यात कशी घ्यायची आहे झाडाची ते बघून घेऊ, कारण ह्याच्यात झाडाची काळजी घ्याल तर खूप इम्पॉर्टंट असते। तर फेब्रुवारी मार्चमध्ये हा पहिला पॉईंट आहे की बेस्ट प्रूनिंग टाईम आहे, म्हणजे कटाई छटाई चांगल्याने करून द्यायची आहे। झाडाची कटिंगचा बेस्ट पिरियड आहे, तर तुम्हाला चांगल्याने झाडाची कटिंग करायची आहे। जे पण कडक ब्रांचेस आहेत तुम्हाला हटवायचे आहे, तुम्हाला ब्रांचेसची वरतून हलके पानं पण हटवायचे आहे। कटिंग करायची आहे झाडाची, एकदम बारीक नाही करायची आहे, पण तुम्हाला झाडाची चांगल्याने कटिंग करून द्यायची आहे। या टाईमला प्रूनिंग केल्याने काय होईल, जसाच मार्च महिना सुरू होईल मिड मार्चपर्यंत पोचेपर्यंत तुमच्या झाडाला खूप चांगले नवीन पानं येतील, नवीन ब्रांचेस येतील। तर झाडाची कटिंग नक्की कराल। दुसरा पॉईंट आहे रिपोर्टिंगचा। समजा तुमचं झाड तुम्ही कुंड्यांमध्ये लावून ठेवलं आहे, अजून ते कुंड्यामध्ये फार मोठं झालेलं आहे, तर त्याला रिपोर्ट करण्याचा बेस्ट टाईम आहे। समजा आत्ता जो हा फेब्रुवारी मार्चचा महिना सुरू आहे, या महिन्यांमध्ये समजा तुम्ही तुमच्या झाडाला रिपोर्ट केलं म्हणजे दुसऱ्या कुंडीमध्ये शिफ्ट केलं, तर त्याने खूप चांगला फायदा होईल। अजून झाड खूप चांगल्याने म्हणजे सपाट्याने वाढेल। तर मग झाडाच्या ग्रोथला स्पीडअप करण्यासाठी हा बेस्ट टाईम आहे रिपोर्टिंग करण्यासाठी। तर झाडाला नक्की, समजा तुमचं झाड 2 ते 3 वर्ष जुनं एक कुंड्यामध्ये लावून ठेवलेलं असेल किंवा त्या कुंडी त्याच्यासाठी लहान झाली असेल तर मोठ्या कुंडींमध्ये नक्की लावून द्याल। मग तिसरा पॉईंट आहे पेस्ट कंट्रोल। आता जसं मित्रांनो हळूहळू आता हिवाळा चालला आहे, अजून उन्हाळा सुरू झालेला आहे, तर टेम्परेचर पण आता वाढत चाललं आहे, तर पेस्ट पण वाढत जातात, म्हणजे कीटक आपल्या झाडाला खूप लागतात। तर पेस्ट कंट्रोल म्हणजे या किड्यांचं नियंत्रण तुम्हाला झाडाचं नक्की करायचं आहे। तर याच्यासाठी तुम्हाला नीम ऑइल म्हणजे कडुलिंबाच्या पानाचं म्हणजे कडुलिंबाचं तेल चांगल्याने स्प्रे करायचं आहे याच्या पानावर। तर याच्यासाठी माझा व्हिडिओ पाहू शकता, मी घरच्या घरी शिकवलेला आहे की कडुलिंबाचं तेल घरच्या घरी कसं तयार करायचं झाडांसाठी, तर तो व्हिडिओ नक्की पाहाल। मग त्याच्यात जे तेल आहे मित्रांनो, ते तुम्हाला 1 लिटरमध्ये 2 चमचे कडुलिंबाचं तेल टाकायचं आहे, मिक्स करायचं आहे आणि चांगल्याने झाडावर पूर्ण फवारणी करून द्यायची आहे। हे तुम्हाला दर 15 ते 20 दिवसापैकी एकदा स्प्रे करून द्यायचं आहे, जेणे की तुमच्या झाडाला कोणते किडे नाही लागतील आणि हा हिरवगार राहील आणि तुम्हाला हा चांगल्याने तुमच्या किचनमध्ये पण वापरता येईल। त्याला किडे नसतील तर हा चांगला हिरवगार तुम्हाला वापरता येईल। मग पुढचा पॉईंट आहे मित्रांनो की याला खूप जास्त हार्वेस्ट नाही करायचं। मी खूप लोकांना काय पाहिलं आहे, ते कढीपत्ता खूप जास्त तोडतात झाडापासून, तर झाडाला नुकसान होते त्याचा खूप। तर हा पॉईंट नक्की ठेवायचा आहे की हार्वेस्ट खूप जास्त तुम्हाला झाडाचं नाही करायचं आहे, म्हणजे पानं खूप जास्त झाडाची कधीच तोडायची नाही। तुम्हाला जसं तुम्ही 30-40% पानंच तोडायचे आहे, बाकीचे जसे मॅक्सिमम 60 ते 70% पानं आहे ते तुम्हाला झाडावर राहूच द्यायचे आहे। जसं आता पाहू शकता याच्यावर आहे, तर हलकेशी मी याच्यात 2-4 पाहू शकता 4-5 पानं असतील वरचे, ते 2-3 फांद्या तोडून घेईल वरच्या हलक्या, बाकीच्या पूर्ण फांद्या मी तशाच्या तशा राहू देईल। तर ही पण एक चूक असते जेणे की झाडाची ग्रोथ नाही होत, तर याच्यात नक्की काळजी घ्यायची आहे। मग आता जे पण मित्रांनो मोठे झाडं असतात, तर तुम्हाला समजा रोपं आणायचे असतील तर तुम्ही मोठ्या झाडाखालनं आणू शकता, जिथे पण जमिनीत लागलेले असतात कडुलिंबाचे आपलं कढीपत्त्याचे झाडं, तर तिथून तुम्हाला त्याच्या खालूनच याचे रोपं खूप इझिली मिळून जातात। तर तुम्हाला समजा रोपं पाहिजे असतील तर मी त्या झाडाखालून घेऊ शकतात आणि मग त्या झाडांना आपल्या घरी लावू शकता लहानना। हे कटिंगनी पण उगवू शकता, पण कटिंगनी थोडंसं डिफिकल्ट असते, तर समजा तुम्हाला उगवता येते तुम्ही उगवू शकता। तिसरा पॉईंट आहे सीडने उगवण्याचा। तर झाडाला खूप सारे असे काळे सीड्स येऊन जातात, जे मोठे जमिनीत लागलेले किंवा जसे जुने झाड असतात, तर ते सीड्स पण तुम्ही आणू शकता आणि त्यांनी पण आपलं कढीपत्त्याचं झाड खूप इझिली उगवू शकता। मग हा ट्रॉपिकल प्लांट असतो, याला 20 ते 35 डिग्री टेम्परेचर पाहिजे असते। चांगल्याने आपल्या महाराष्ट्रात खूप चांगला उगतो, बेस्ट प्लांट आहे। ऑक्टोबर टू फेब्रुवारी टू ऑक्टोबर याचा बेस्ट ग्रोथ सीझन आहे, याच्यात खूप चांगल्याने हा उगेल। फक्त डिसेंबर जानेवारीमध्ये याला तुम्हाला शेड एरियाजमध्ये थोडेसे शिफ्ट करावं लागते आणि हे ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये खूप चांगला उगतो। तर या झाडाची जास्त काळजी घ्यावी नाही लागत। 5 ते 7 तासाचं ऊन ठेवायचं आहे, टेरेस बाल्कनी अजून सगळीकडेच खूप चांगल्याने उगून जातो। 40% गार्डन सॉईल, 30% कंपोस्ट, 20% तुम्हाला रेती सँड, प्लस तुम्हाला 10% नीम केक याची पॉटिंग मिक्स तयार करायची आहे। सगळ्यावर
चॅनल्सवर व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे घरच्या घरी कसं बनवायचं. तर या पॉटिंग मिक्समध्येच झाडाला लावायचं आहे. जे मिनिमम पॉट साईज असली पाहिजे ती 10 ते 12 इंचीची तुम्हाला घ्यायचं आहे. मग कढीपत्त्याचे जे रूट असतात खूप जास्त वाढतात, तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, लहान कुंड्यांपासून सुरुवात करायचं आहे. मग त्या मोठ्या कुंड्यामध्ये लावू शकतात. फर्टिलायझर्समध्ये तुम्हाला 15 ते 20 दिवसात शेणखत टाकायचं आहे, प्लस लिक्विड फर्टिलायझर्स यूज करायचे आहे आणि 1 चमचा ॲप्सम सॉल्ट तुम्हाला दर 15 दिवसापैकी टाकायचा आहे. खताच्या व्हिडिओ पाहण्याकरता आत्ताच स्क्रीनवर तुम्हाला एक खताची फर्टिलायझरची एक प्लेलिस्ट येऊन जाईल वरती. तर त्या प्लेलिस्टला म्हणजे त्या व्हिडिओला क्लिक करून तुम्ही पाहू शकता. त्याच्यात मी सगळे खतांचे व्हिडिओ टाकून ठेवले आहेत. तर कढीपत्ता नाही, तेच सगळे खतं तुम्ही टाका, तुमचं झाड खूप चांगलं होऊन जाईल. कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या. अजून मित्रांनो, माझा व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा. लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिली आहे. त्या लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपचा ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता आणि झाडासंबंधित काही प्रश्न आहे त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर तुम्ही मला विचारू शकता. आता स्क्रीनवर तुम्हाला खतांचे व्हिडिओ येत असतील, त्या व्हिडिओजला क्लिक करून नक्की पाहाल. एक कढीपत्त्याचाही व्हिडिओ आहे, त्यालाही नक्की पाहाल. धन्यवाद.